सर्वांना मी पहिल्यांदा अभिनंदन करेन की तुम्ही सर्व सावित्रीच आहात आणि सर्व इथं जमलेला आहात. आणि त्यानिमित्त जे आज खरं म्हटलं तर मला बऱ्याच वेळेस असं वाटायचं की जिथून आपण काय असतं की लहानपण ज्यावेळेस असतं सर की त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला आई म्हणते की तुझं लग्न होणार आहे, तू दुसऱ्याकडे जाणार आहे, तर त्यावेळेस मी म्हणायचे नाही, मी माझं घर सोडून कुठं जाणार नाही आणि मी इथंच राहणार आहे. हा हट्ट आपला लहानपणी असतो. पण ज्यावेळेस लग्न होतं आणि लग्नानंतर मुलगी संसारामध्ये अडकते आणि त्या संसाराच्या व्यापामध्ये अडकते, तर त्यावेळेस असं वाटायला लागतं की मी माझ्या माहेरी जायला मला वेळ नाही. आई ज्यावेळेस फोन करते, ये बाळा 2 दिवस, तर त्यावेळेस म्हणते नाही, थोडंसं इकडं आहे तिकडे आहे, आई काम आहे, बिझी आहे. पण तिची पण ओढ असते माहेराला जायची आणि बऱ्याच वेळेस असं होतं. पण शेवटी त्या माहेरात आल्यानंतर त्या मुलीला कसं वाटतं, तसं आज आम्हाला सगळ्यांना वाटतं सर इथं आल्यानंतर. कारण इथूनच आमची सुरुवात झालेली आहे. आणि खरं म्हटलं तर आज सगळ्या ह्या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर मॅडमचा फोन आला आणि मी म्हटलं, मॅडम हो मी येणार आहे, नक्की येणार आहे आणि तो दिवस मी कुठे जाणार नाही. तर आज जो निमित्त आपण इथे जमलेलो आहोत जयंती निमित्त, तर त्या कार्यक्रमासाठी खास करून आज आपल्याला सर्व म्हणजे जे अतिथी आहेत, आपले नाबार्डचे सर क्षीरसागर सर, जे नेहमी आमच्या सोबतच असतात आणि त्यांच्यामुळेच आज ज्या काही गोष्टी आम्हाला मार्केटसाठी सुद्धा आज आम्हाला बरीच काही गोष्टीची मदत होते. त्यानंतर ज्या आपल्याला कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत मोरेताई, छायाताई मोरेताई, आपल्याला ज्या आम्ही पहिल्यापासून बघतो, त्यांचाही आदर्श आम्ही घेत असतो. आणि परत ज्या म्हणजे केव्हीके मध्ये आणि सर्व स्टाफ आहेच, पण विशेष सोनवणे सर नेहमी आम्हाला सपोर्टेड असतात आणि सगळ्या गोष्टी जसं सरांनी शब्द दिला नाही, पण मी बऱ्याच ठिकाणी बघते खरंच जालन्याच्या केव्हीके इतकं काम बऱ्याच केव्हीके आहेत. पण मी ज्यावेळेस जवळपास बऱ्याच म्हणजे गावागावामध्ये पोहोचले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचले सर, पण मी त्यांना जर सांगितलं की केव्हीकेचं असं असं काम करतात, आपण तिथे जायला पाहिजे, तुम्हाला या गोष्टीचं सगळं ज्ञान, तर आम्हाला माहिती नाही असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. खूप वाईट वाटतं की पण जालन्यामध्ये असं कुठलाही व्यक्ती नाही की, कारण मी परवाच नांदेडला गेले होते, त्यावेळेस मला तिथे एक सर म्हणे जालन्याच्या केव्हीके मध्ये पण मी पण खूप वेळेस आलो मॅडम, खरंच खूप चांगलं काम आहे. तर हा एक आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी एक अभिमानाची गोष्ट आहे की इथं केव्हीकेचं काम जे आहे ते नुसतं करत नाही, तर वास्तवमध्ये घडताना तिथल्या महिला दिसत आहेत आणि बऱ्यापैकी त्या महिलांमध्ये प्रगती झालेली आहे. त्याचे उदाहरण तर आम्ही आहोतच. पण तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश एकच आहे की आम्ही इथले आमचं माहेर मानतो, त्यामुळं आम्हाला इथं आमचा नेहमी अधिकार आहे आणि आम्ही राहणार आहे तो. आणि इथे जेवढ्या पण आज बरेच फोन आले की मॅडम तुम्ही येणार आहात का केव्हीकेला, तर हे सगळं श्रेय केव्हीकेचंच असेल असं मला वाटतं. कारण आम्ही इथून बोलायला शिकलो. वास्तवमध्ये मी मला जे सांगायचं आहे की की मी ज्यावेळेस इथून ज्यावेळेस मी म्हटले की मला बोलता खरंच येत नव्हतं सर. मी ज्यावेळेस 10वी नापास होते आणि 10वी नापास म्हणूनच मला माझ्या मिस्टरांना पास म्हणून सांगून मी माझं लग्न झालं होतं. ते अजूनही मला म्हणतात की तू खोटं बोलली होती है ना. तर त्यावेळेस खरंच माहिती नव्हतं की जसं सावित्रीबाईंची शिक्षणाची व्याख्या जर आज आपण ऐकली, तर त्या व्याख्येचा खरा अर्थ असा आहे की समजा की आपण ज्यावेळेस आपण म्हणतो की त्यांनी काय सांगितलं होतं की असत्याकडून सत्याकडे जाण्याचं आणि तिचा स्वतःचा अधिकार आणि स्वतःचा हक्क तिला बजावता आला पाहिजे, ते खरं शिक्षणाची व्यवस्था त्यांनी त्यांच्यासाठी आपल्यासाठी करून ठेवली आहे आणि आज आपण इथं बसलेलो आहे. तर त्यावेळेस मला जसं आपण म्हणतो की रूढी परंपरा आणि त्या गोष्टी, तर त्याला काहीतरी प्रगती करण्यासाठी ज्यावेळेस मला लग्नाच्या अगोदर काही गोष्टी खरंच माहिती नव्हत्या की स्त्री काय असते आणि तिचा सन्मान काय असतो आणि खरंच आपल्यामध्ये एवढे गुण दडलेले आहेत, हे मला लग्नानंतर कळालं की महिलांमध्ये एवढ्या गोष्टी असतात. पण ज्यावेळेस मला माझ्या वडिलाला म्हणजे बोलायला मी घाबरायचे, तर आज मला कुठलाही विषय कसाही दिला तरी मला मांडण्यासाठी मला माझ्यासोबत अनुभव असतो आणि तो अनुभवाने मी मांडत असते. बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस मी जाते
ज्यावेळेस आता यवतमाळला माझ्या एक मेळाव्यामध्ये बोलवलं होतं, त्यावेळेस त्यांनी विचारलं, "मॅडम तुम्ही हे कुठल्या ट्रेनिंगमध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे वाचलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे? किंवा तुम्ही एवढं कसं काय बोलू शकता?" तर मी म्हटलं, "हे मी कुठून आलेलं नाहीये. वास्तवामध्ये ज्यावेळेस मी हे काम करत होते आणि त्या कामामधून येणारा अनुभव मी तुमच्या पुढे शेअर केला. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक खासियत असते, की जसं आता सरांनी सांगितलं, की प्रत्येक गोष्टीमध्ये काय असतं, की प्रत्येकात असलेला एक गुण असतो. तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. तर लग्न अगोदर मला तो ओळखताना थोड्याशा रूढी आपण जे म्हणतो, की काय असतं, की आवरण असतं आपल्यामध्ये, की जे शिकवलेलं. सरांनी सांगितलं, की तुम्ही घडवतात तुमच्या मुलांना, की सांगता शेतीचं ज्ञान खरंच देत नाही. म्हणून तो मुलगा काय करतो, तर शेतीकडे कधी वळत नाही. खरं आहे, हे मान्य करायला हरकत नाही. कारण येणारे चॅलेंज प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळ्या दिशा देणार आहे, की त्याच ठिकाणी राहू नये. त्यावेळेस गरज होती शिक्षणाची. आज शिक्षण असून सुद्धा काही गोष्टी आपण करू शकत नाही, याची खंत आपल्याला वाटली पाहिजे. तर त्यावेळेस मी एक ठरवलं, की काहीतरी करायला पाहिजे, की 10वी नापास हा कलंक तर पहिले मला काढावा लागला, की पास होऊन दाखवावं लागलं आणि नंतर 12वी पास होऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं लागलं. पहिली पायरी मी माझी सुरुवात केली. त्यानंतर नोकरी हा विषय येतोच प्रत्येकाला, कारण विचार आपण काय करतो, की सगळ्यात शेवटी व्यवसायाचा विचार नंतर करतो. कारण आपण रिस्क कमी घेतो, की जिथे आपल्याला ठीक आहे कुठेतरी पैसा मिळेल, हाही माझ्यामध्ये बदल त्यावेळेस होता. पण त्यावेळेसची वेगळा विचार होता, आताचा वेगळा विचार आहे. तर त्यावेळेस सुरुवात करताना मिस्टरांनी सांगितलं, की तू नोकरी न करता काहीतरी काय कर, की स्वतःचा काहीतरी व्यवसाय कर, की जेणेकरून तुला स्वतःची पण प्रगती करता येईल. मग स्वतःची प्रगती करण्यासाठी काय करायला पाहिजे, स्वतःच मग काय करू मी असं. तर ठीक आहे, काहीतरी करू आपण, काहीतरी व्यवसाय करू. पण धडपड होती काही तर काही करण्याची. की कसं असतं, की जसं प्रशिक्षण घेतो आपण आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर निर्णय आपला असला पाहिजे. जसं इथे देताना वाटचाल सापडते, वाट दाखवतात, सगळा रस्ता दाखवतात, पण त्या रस्त्याने तुम्हाला चालायचं असतं. ते चालताना आपल्याला काय येणार आहे, खूप चांगली गोष्ट होती, की ज्यावेळेस आपल्याला माहिती पडतं, की आपल्याला करायचं काय आहे. इथे आल्यानंतर समजतं, की कृषी विज्ञान केंद्रात ज्यावेळेस आम्ही आलो होतो प्रशिक्षण घेतल्यानंतर, की समजलं, की प्रशिक्षणाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी काही आपण शिकू शकतो. मला काहीच माहिती नव्हतं ज्यावेळेस मी व्यवसाय चालू करायचा ठरवला होता त्यावेळेस, की कोणता प्रॉडक्ट मी मार्केटमध्ये आणला पाहिजे, कोणता विकला पाहिजे. पण काही ना काही करण्याची जिद्द होती, की काहीतरी केलं पाहिजे आपण. कारण कसं असतं, की की मी ज्यावेळेस सुरुवात केली होती, दह्यातली मिरचीपासून सुरुवात केली होती. सरलाही माहिती आहे, की मी दही मिरचीपासून सुरुवात केली. माझ्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी मिरचीचं प्रोडक्शन खूप चांगल्या पद्धतीने केलं जायचं आणि मी पण ठरवलं, की चला ही मिरची आपण मार्केटमध्ये आणू. 2 गोष्टी असतात. व्यवसाय करताना खूप काही गोष्टी असतात, की आपण म्हणतो, की आपण म्हणतो, की उद्योजक सक्षमता आपल्यामध्ये असल्या पाहिजे. त्या सक्षमता सगळ्या ऑलरेडी आपल्या महिलांमध्ये जास्त आहेत. कारण ती जर मंडीमध्ये जरी गेली तर 10ची भाजी 10ला कधीच आणत नाही. ती 8लाच घेते. कारण काय असतं, की तिला माहिती असतं 10 गड्ड्या खालीवर करून ती एक गड्डी निवडते. म्हणजे तिचं काय असतं, की ते प्लॅनिंग असतं. तिला जर सांगितलं 1,000त घर दाखव, तर ती काय करते, की नाही मला 800तच दाखवायचं आहे, हे तिचं प्लॅनिंग असतं. म्हणजे व्यवसायाला पूरक असणाऱ्या गोष्टी ह्या ऑलरेडी आपल्यामध्ये आहेत आणि त्या आहेत. प्रत्येक महिलामध्ये आहेत. कारण एक वेळेस सरांनी सांगितलं, एक वेळेस एक महिला एक काम कधीच करत नाही. ती खूप सारे काम करते. तर ह्या सगळ्या उद्योगामध्ये लागणाऱ्या गोष्टी आपण का व्यवसायामध्ये उतरल्या नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, की ज्यावेळेस आपण एखादी म्हणजे स्वतःचं काय आहे, की उद्योग करणं म्हणजे काय असतं. ते सगळ्या सक्षमता तुमच्यामध्ये आहे. पण त्या कुठे दडलेल्या आहेत, कुठे काय झालेल्या आहेत. त्यासाठी खरं म्हटलं तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी समजतात. ते मिरची ज्यावेळेस मी तयार केली त्यावेळेस मला माहिती नव्हतं मार्केटला चालेल की नाही चालेल. पण माझं पाऊल होतं, की मला काही ना काही करायचं आणि मला मार्केटमध्ये जायचं. मी माझी दह्यातली मिरची ज्यावेळेस सुरुवात केली घरामध्ये, मला माहित नव्हतं ब्रँडिंग काय असतं, पॅकेजिंग काय असतं, लेबलिंग काय असतं, लायसन काय असतं. कारण सुरुवात करताना खरंच काही गोष्टीची आयडिया नव्हती. पण सुरुवात तर करायची. मग केल्यानंतर ज्यावेळेस मी मार्केटला गेले आणि 2,000ची मिरची खरेदी करून आणली आणि आणल्यानंतर ज्यावेळेस मी म्हटलं ना तुम्हाला, की बारकाई ही आपल्यामध्ये असतेच. त्यावेळेस ती बारकाईमध्ये माझ्यामध्ये होती आणि मी म्हटलं, की चला एक रोज एक बायाला किती जाईल? त्याच्यापेक्षा स्वतःच का नाही हे तयार करावं? आपण स्वतःच करू. कारण प्रत्येक महिलाला असं वाटतं, की ठीक आहे, इथं इतका पैसा खर्च कशाला करायचा? मी स्वतःच काम करते. कारण हे ओढून घेतो आपण आणि करतो, है की नाही? तर त्यावेळेस ती गोष्ट ठीक होती. पण नंतर त्याचं कसं टायमिंग मॅनेजमेंट होतं, मी तुम्हाला पुढे सांगेन. पण त्यावेळेस मला लक्षात आलं, की आपण एक पॅकिंग करून साध्या पॅकिंगमध्ये केलं. पण काय होतं माहिती आहे का तुम्हाला? ज्यावेळेस आपण म्हणतो, की व्यवसायावर विश्वास पाहिजे, है ना? मग विश्वास कुणावर पाहिजे? अगोदर आपल्यावरच पाहिजे. तर तो विश्वास निर्माण करण्यासाठी आपल्याला व्यवसायामध्ये काम करावं लागतं. व्यवसायामध्ये ज्यावेळेस मी काम करत होते,
तो विश्वास मला कामातून यायला सुरुवात झाली. ज्यावेळेस मी मार्केटमध्ये गेले, मार्केटचे प्रश्न कळायला लागले, मार्केटमध्ये काय चालतं काय नाही चालत. पण पहिली गोष्ट तर मला अगोदर हे वाटायचं की मिरचीची पॅकिंग ज्यावेळेस केले किंवा काय असतं की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करायला निघतो त्यावेळेस काय असतं की आपल्याला माहिती नसतं की आपण काय करतोय किंवा आपल्याला कोणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर त्यावेळेस योग्य माणसाचा सल्ला जर आपण घेतला तर काय होतं, भविष्यामध्ये आपण काय करतो की बऱ्याच वेळेस आपल्याला पुढे पाऊल टाकायला योग्य रीतीने पडतं, हे की नाही. नाहीतर काय होतं, चुकीचं होतं. मी एखाद्या गावाला जायचं ठरवलं आहे तर त्या गोष्टी मला माहिती पाहिजे, त्या गावात काय आहे, मला वापस यायचं आहे, तो प्लॅनिंग असलं पाहिजे. तर व्यवसाय करताना काय असलं पाहिजे की सगळ्यात महत्वाचं आहे की मला काय करायचं हे अगोदर महत्वाचं आहे की मी ठरवलं पाहिजे. आणि तो विश्वास मला संपादन करायचा असेल तर मला काय करावं लागेल, स्वतःवरती काय करावं लागेल, काम करावं लागेल. आणि मी ते काम करायला सुरुवात केली आणि मिरचीचं पॅकेजिंग आणि मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात अगोदर मला खरं सांगायचं म्हणलं तर मार्केट करताना सगळ्यात अगोदर लाज खूप वाटत होती की मला माझं प्रॉडक्ट कसं विकेल. कारण जी मुलगी घरामध्ये राहिलेली आहे ती बाहेर जाऊन लोकांना काय सांगणार आहे आणि कसं सांगणार आहे. आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टी काय असल्या पाहिजे, पण जोपर्यंत मला पाण्यात मी पडणार नाही तेव्हा मला पोहता येणारच नाही हे मला माहिती होतं. पण मला बऱ्याच जणांनी सल्ला दिला होता की स्वतःचं मार्केट स्वतः करा. पण ह्यावेळेस मी स्वतःचं मार्केट स्वतः करण्यासाठी ज्यावेळेस मी बाहेर पडले, मला वाटायचं यांना काय होतं म्हणायला की स्वतःचं मार्केट स्वतः करा, मी एखादा मुलगा ठेवून देईन. पण ज्यावेळेस मी एक मुलाला बसवते, बघा तुम्ही बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या वेळेस आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस घरामध्ये करतो तर आपल्याला एकच अपेक्षा असते की त्यांनी कुणी पण येऊ, मी भाजी जर चांगली केली असेल तर कमीत कमी त्यांनी चांगली म्हणावं, ही अपेक्षा प्रत्येक महिलांची असते. प्रत्येकाला वाटतं की मला निदान ठीक आहे चांगली म्हणले, अरे भाजी खूप छान झाली, तर खूप मोठ्या गोष्टी वाटतात की आपल्याला आनंद वाटतो आणि आपल्या चेहऱ्याचा आनंद हा वेगळा असतो, ठीक आहे नाही. मलाही वाटायचं की बघू आपण लोक काय म्हणतात, ही मिरची तयार केली, ठीक आहे नाही. तर मी एका मुलाला बसवलं, मी स्वतः बसले नव्हते त्या दिवशी, मी स्वतः बसले नाही. कारण एकच होतं की माझ्यामध्ये असणारं लाज ही मला नेहमी वाटायची. कारण कसं असतं की मग बऱ्याच वेळेस वाटायचं की लोक म्हणतात पण शेवटी मला कोणी ओळखीचं भेटलं तर काय म्हणेल, तर हा विषय माझ्या पुढे असायचा. मग मी म्हणाले की चला आपण जिल्ह्यामध्ये विकायला लोकांना काय. मग मी एका मुलाला बसवलं आणि ज्यावेळेस त्या मुलाला सांगता येत नव्हतं, कारण ज्यांनी मला सल्ला दिला होता तो योग्य सल्ला होता पण तो मी ऐकला नाही. तर त्यांनी मला सांगितलं होतं की मग मी, तो मुलगा मला सांगत का नाही याची खंत वाटायला लागली. आणि मी काय करायला लागले की तो मुलगा का सांगत नाही या मिरची, कोणी म्हणायचं मिरची आहे काय आहे, ती मिरची आहे गोंबीन आहे का काय, असं काहीतरी म्हणायचे आणि कुणीतरी काय ते चालले जायचे. मला वाटायचं की त्यांनी टेस्ट द्यावा, ती टेस्ट करायला लावा. मग मला ज्यावेळेस मी टेबलच्या समोर गेले आणि आजूबाजूला बघितलं की अरे चला आता हे काही सांगायची इच्छा, हे काही मुलगा सांगणार नाहीये. आणि मी ज्यावेळेस ते टेबलच्या बाजूला घेऊन, तरी पण माझ्यातला जो असणारा उद्योजक आहे तो तरी पण माझा कुठेतरी काय होता, दडलेला असणारा तो बाहेर येतच नव्हता. मी ज्यावेळेस म्हटलं की नाही माझ्या मैत्रिणीची म्हणून सुरुवात केली विकायला, मी तरी पण खरं बोलले नाही. आणि ज्यावेळेस मी ते जी मिरची टेस्ट करायला दिली लोकांना, नाही माझ्या मैत्रिणीची खूप छान आहे, खाऊन तर बघा. त्यावेळेस तुकाराम मुंडेंना मला वाटतं निरोप समारोहाचा कार्यक्रम होता, त्या दिवशी मी माझा प्रॉडक्ट लॉन्च केला होता. आणि मग त्यावेळेस ती मिरची खायला त्यावेळेस टेस्ट घेतली आणि लोक म्हणाले नाही छान आहे, अरे खूप चांगली, माझी आजी बनवायची, माझी पणजी बनवायची. म्हणजे आताच्या काळामध्ये ती मिरची बनवण्यासाठी महिलांकडे वेळ नाही, हा पॉईंट मला तिथे कळाला. पण मला ज्यावेळेस पैसे यायला सुरुवात झाली त्यावेळेस माझ्यातलं मी म्हणायला लागले की ही मिरची मीच बनवली आणि हे पॅकेट मीच विकलं. तर ह्यासाठी मला काय करावं लागलं, हे खूप महत्वाचं आहे की मला स्वतः लोकांना आधी काय करावं लागलं, जाऊन लोकांना सांगण्याची क्षमता मला कधी आली, ज्यावेळेस मी ते पॅकेट विकले आणि पैसे यायला लागले. त्यावेळेस मला सगळ्यात जास्त आनंद याचा झाला की मी त्या दिवशी खरी उद्योजिका, मला मार्केटमध्ये मला असं वाटायला लागलं की मी काही पण विकू शकते. कारण विकणारा हा जगामध्ये आज सगळ्यात श्रीमंत आहे. त्यावेळेस मला समजलं की खरंच उद्योग करणं हे खूप चांगली गोष्ट आहे, स्वतःचा एक अभिमान आहे. कारण काय असतं की आपण म्हणतो की लग्नाआधी कुणाचं नाव असतं, नवऱ्याचं नाव म्हणजे वडिलाचं असतं आणि लग्नानंतर नवऱ्याचं असतं. पण आपण कुठं आहोत हा प्रश्न नेहमी पडायचा की मला माझ्या नावाने का ओळखलं जात नाही, मला माझ्या नावाने का लोक मला ओळखत नाहीत, हा प्रश्न मला नेहमी पडायचा. आणि त्यावेळेस मला बऱ्याच वेळेस असं वाटायचं की आहे ओळख झाली पाहिजे आपली, की जसं की मग मी त्या गोष्टी समजल्या आणि मला असं वाटायला लागले की आपण एक चांगलं. घरी आल्यानंतर पहिला प्रश्न विचारला की मिरच्या विकल्या का, है ना. कारण कसं असतं की उद्योजकाला एक रिस्क घेणं खूप गरजेचे असते आणि त्यावेळेस मी घेतली होती, ठीक आहे. पण कसं असतं की जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये रिस्क घेणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस पण होणार नाही. मी त्यावेळेस तिथे गेल्यानंतर मला समजलं की मी घरी अभिमानानं सांगितलं, ते
मला पैसे येण्याचा आनंद बिलकुल वाटला नाही. मला असं वाटलं की मी माझी मिरची विकू शकले आणि मला काहीतरी करता येऊ शकतं. माझी वाटचाल तिथून सुरुवात झाली आणि मग मला आमच्या जसं म्हणतो की सपोर्टेड आपण म्हणतो की आज जसं आपण ज्यांची जयंती साजरी करतोय सावित्रीबाईंना जसं की त्यांना पण एक आपण म्हणतो की संसाराचे अण्णा नेहमी म्हणतात की जसं सायकलचं उदाहरण अण्णा आपल्याला नेहमी देत असतात की सोबत कशी असली पाहिजे जोडीदाराची साथ कशी असली पाहिजे तशी जोडीदाराची साथ मला त्यावेळेस मिळाली. आणि खरं मग मला कृषी विज्ञान केंद्र जे व्यासपीठ चालतं बोलतं व्यासपीठ इथं आहे त्यांची मला त्यांनी सांगितलं की तुला ह्या ज्या गोष्टी पुढे लागणार आहेत ते सगळ्या गोष्टी तुला इथून मिळतील, तुला सगळ्या गोष्टी तुला इथून सगळ्या समजतील. तर मग मी वेगवेगळ्या ट्रेनिंग्स इथून घेतल्या आणि सगळा सपोर्ट मला त्यांनी केला की जसं सह्याद्रीवरती सुद्धा माझी मुलाखत केव्हीकेच्या इथूनच त्यांनी हे केलं आणि तिथे सुद्धा मी मुलाखत दिली. आणि तिथे एक गोष्ट अशी घडली की ज्यावेळेस सर म्हणजे ट्रायल घेत असतात सर ते की एक 5 मिनिटं अगोदर की तो विषय जो आपल्याला देतात की महिला सक्षमीकरण तर तो विषय मला माझ्या समोर दिला होता आणि त्यांनी सांगितलं की आज मॅडम वेळ नाही मिळाला आपण समोर एकमेकींना थोडंसं ट्रायल घेतली असते. म्हटलं मॅडम काही हरकत नाही, तुम्ही महिला विषयाचं सक्षमीकरण ज्या विषय तुम्ही मला दिला त्या विषयावर काही विचारलं तरी चालेल, मी उत्तरं तुम्हाला व्यवस्थित देईल. तर त्या मला नंतर मुलाखत झाल्यानंतर म्हटलं की मॅडम मला विषय पडला की महिला बोलत नाही पण त्यावेळेस मला असं वाटलं की मी तुम्हाला प्रश्न काय करावा आता. तर मला खूप छान वाटलं की कारण एकदम असं वाटलं की आपण खरंच ह्या गोष्टी करू शकलो. मी एकच अपेक्षा केली की व्यवसायाला कसं वाढवता येईल, व्यवसायाला कसं पुढे नेता येईल ही अपेक्षा कधीच केली नाही. मी माझं बेस्ट अँड बेस्ट कसं लोकांपर्यंत पोहोचवेल, लोकांपर्यंत कसं देईल, लोकांच्या प्रतिक्रिया. कारण जे आपण म्हणतो ना की 97% लोक असे आहेत की जे पैशा मागे पळतात, 3% लोक असे आहेत त्यांच्या मागे पैसा पळतो. ते 3% लोक काय करतात, हे उद्योगामध्ये काय करतात, त्यांच्या काय बेस्ट अँड बेस्ट लोकांपर्यंत पोहोचवतात, ह्या गोष्टी आपण अनुकरण केल्या पाहिजे, आपण केल्या पाहिजे. कारण सगळ्यात सोपं जरी असेल आपण म्हणतो की पहिली गोष्ट आहे की आपला उद्योग सरांनी सांगितलं की शेतीला पहिला हा प्रश्न इथून सुटणार आहे की शेतीला आपल्याला उद्योगाचा दर्जा द्यायचा आहे आणि दर्जातून आपल्या लेकराला सांगायचं आहे तू एक उद्योगपती होऊ शकतो, ह्या शेतीमधूनच तू उद्योग करू शकतो आणि स्वतःचा मालक सुद्धा तू स्वतः इथे करू शकतो. म्हणजे बघा पण हे करण्याची गरज आज आपल्याला आली. मी तुम्हाला सांगितलं की कालांतराने विषय जरी बदलले असले तरी चॅलेंज म्हणून आपल्याला कुठेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी असतात, व्यवसाय करत असताना येणारे चॅलेंजला आपण काय केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्यातून एक नवीन दिशा दिली पाहिजे. तर त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की माझ्या व्यवसायामध्ये येणाऱ्या खूप काही अडचणी असतील. मी म्हणत नाही की तुम्हाला की मला अडचणी आल्या नाहीत, अडचणी प्रत्येक वेळेस येतात, अडचणीतूनच मार्ग निघत असतो. पण ज्यावेळेस मला व्यवसाय करायचा होता की ज्यावेळेस मला कळालं की माझी कोणत्या मिरचीची कोणती व्हरायटी असली पाहिजे त्याच्यासाठी मला 50,000चं नुकसान करावं लागलं. पण मी विचार केला की 10वी नापास झाल्यानंतर मी जर पास होण्यासाठी परत फॉर्म भरत असेल तर माझ्या व्यवसायामध्ये जरी मला नुकसान झालं असेल तरी मला काय करावं लागेल, त्यासाठी मला परत काय करावं लागेल, परत ते फॉर्म भरायचे, मला परत ह्या व्यवसायामध्ये परत माझं काय चुकलं हे मला शिकायचं आहे. माझ्या शिक्षणासाठी मी जर देत असेल तर मला त्या गोष्टी केल्या पाहिजे. पण व्यवसाय चालू करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की माझा गोल माझ्या समोर असला पाहिजे, माझं ध्येय माझ्या समोर असलं पाहिजे. जे ध्येय आहे ते तुमच्यामध्ये असतं, फक्त काय असतं की ते दडलेलं असतं, कुठेतरी काहीतरी गोष्टी आपण दडून ठेवतो. तर त्या पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये आपण सतत राहिलं पाहिजे. यस मी करू शकते, माझी इच्छा आहे, मी 100% करणार आहे, ट्रेनिंग मिळालाय मला करायचं आहे, ही आतून ज्यावेळेस तुमची ऊर्जा येते ना त्यावेळेस आपलं गोल आपल्याला स्पष्ट दिसत असतं आणि खूप चांगलं आहे. म्हणजे झोपताना स्वप्न पाहण्यापेक्षा जर आपण उद्योजक व्हायचं असेल तर समोर आपलं गोल ठेवून आपण आपलं विजन पूर्ण करण्यासाठी स्वप्न पाहिले पाहिजे. छोटंसं उदाहरण बघितलं तर काय असतं बघा की प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की अशक्य अशी गोष्ट जगामध्ये काही आहे का, सगळे शक्य आहेत. पण ते कोण ठरवतं, अशक्य आहे ते कोण ठरवतं. मी जर ठरवलं की नाही होणार आहे काम, सकाळी सकाळी मी म्हटलं मी नाही करू शकत आहे का, तर आयुष्यामध्ये कधीच तो माणूस तर काम करू शकत नाही. पण मी म्हटलंय की यस मी करणार आहे तर शक्य आहे ते काम, हे की नाही. कारण काय आहे की मी बोललंय, जे बोलतो ना ते आयुष्यामध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी कधी पण पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार केला पाहिजे. कुठलाही मार्ग असा नाही की ते अशक्य आहे. माझ्या समोर माझ्या घरातलं उदाहरण छोटं सांगते
की माझी मुलगी सरांनाही माहिती आहे आणि सरांनी म्हणजे माझी मुलगी ज्यावेळेस म्हटली होती की मला पायलट व्हायचं आहे 8वीला असताना, तर त्यावेळेस मी विचार केला की हिला काय पायलट व्हायचंय. बघा आपण जसं म्हणतो की मुलाला आपण सांगतो, त्याला विचार करू देत नाही. त्याची चुकी पण नसते की आपण त्याला विचारच करू देत नाही की त्याला काय व्हायचंय. डायरेक्टली आपण सांगतो की तुला इंजिनियर व्हायचं, तुला डॉक्टर व्हायचं. तो पण काय बोलतो की नाही माझी आई म्हणते मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. पण काही मुलं असे बोलतात की नाही मला हे व्हायचं आहे. ते विचारत नाही की तू काय सांगते, मला हे व्हायचं आहे. कारण त्यांचं स्वप्न एक क्लिअर असतं, त्यांचं विजन क्लिअर असतं, त्यांचं ध्येय क्लिअर असतं. तसं व्यवसायामध्ये आपलं विजन क्लिअर असलं पाहिजे, ध्येय क्लिअर असलं पाहिजे. तर माझ्या मुलीला ज्यावेळेस मी म्हटलं 8वीला असताना 45 लाख रुपये तुला जर लागत असेल तर याच्यामध्ये एवढे तर नाही देऊ शकत आपण. मग पायलट होण्यासाठी काय करणार आहे. मग एनडीएची एक्झाम देण्यासाठी तिने विचार केला, पण एनडीएची एक्झाम त्यावेळेस आता हे 2 वर्षात मुलींसाठी लागू झाली, अगोदर नव्हती. बघा तिने स्वप्न रंगवले होते, ध्येय का पूर्ण असलं पाहिजे. आपण म्हणतो उद्योग करताना माझं बॅकग्राऊंड आणि मला समोर माझ्या असलं पाहिजे, मी या वर्षात माझा इथे मी आहे, पुढच्या वर्षात मला कुठे जायचंय, काय ग्राफ्स असले पाहिजे, काय आहे, म्हणजे माझं स्वतःचं अॅनिनेस उद्योगामध्ये आपण स्वतः केलं पाहिजे. तर त्यावेळेस मला माझ्या मुलीचं एक उदाहरण मला खूप आवडतं, म्हणजे तिने इथे केलं आणि ते प्रॅक्टिकलमध्ये आपण ते घेतलं पाहिजे. तिने ते विमानाचं चित्र घरामध्ये लावलं होतं सर, आणि ते विमानाचं चित्र पाहून ती नेहमी म्हणायची मला ना विमानच उडवायचं. तर मला विमान उडवायचं, मी तिला तिचे पप्पा म्हणायचे तुझं विमान कुठं आहे, हा इथंच आहे भिंतीवरती है ना, पण मग तुला उडवायचं आहे ना, मग तू पुसणार आहे नाही नाही, ती चिडवायचे आणि ती म्हणायची नाही पप्पा मी होणारच आहे, मी पायलटच होणार आहे. तर तिने नंतर ज्यावेळेस 12वीला ज्यावेळेस 11वी-12वीला विखे पाटलांच्या इथं प्रवाहनगरला ऍडमिशन घेतलं आणि तिथे ते सरांना सांगितलं की सर बघा आपण जर आपलं ध्येय पक्क असेल किंवा आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर आपण जर वारंवार ती गोष्ट आपल्या याच्यातून जात असेल तर ती नक्कीच आयुष्यात घडते. तिने ते विचारलं आणि ते सरांनी सांगितलं ठीक आहे बेटा तुला औंधला ऍडमिशन मिळेल, 40 मुलांचं ऍडमिशन होतं, तू मेकॅनिकल होऊन तू पायलट पण होऊ शकते, 200 तास विमान जर चालवलं तर तुझा टास्क कम्प्लीट होऊन तुला ते पण लायसन मिळू शकतं. तर ते तिने ते लगेच लक्षात आलं. तिने तिचं आम्ही खूप वेळेस म्हणलं अरे तू तुझा मार्ग बदल, पण तिने तो बदलला नाही आणि तिने ते पूर्ण केलं. पुण्याला 2 वर्षाचं तिने एज्युकेशन लोन काढलं सर, 7 ते 8 लाख रुपये तिने तिच्या लेवलवरती काढलं आणि नंतर तिने तिचं ऍडमिशन केलं आणि ऍडमिशन केल्यानंतर ती बँगलोरला एक इंटर्नशिप तिने 1 वर्षाची केली आणि इंटर्नशिप करून आता ह्या वर्षी ती हैदराबादला जॉईन झालेली. ती इंजिनिअरिंगचं तिचं आता लायसन्स आलंय आणि आता प्लसमध्ये तिचं पायलटचं पण तिचं विजन आहे. 6 महिन्यामध्ये ती बाहेर जाते, तिचं एज्युकेशन लोन ती स्वतः फेडते. फक्त तिचं एकच गोष्ट झाली की ज्यावेळेस तिचं ध्येय होतं ते फार क्लिअर होतं. तर आयुष्यामध्ये प्रत्येक उद्योग मला व्यवसाय जर करायचा असेल तर ज्या व्यावसायिक लोकांनी जे सक्सेस आहेत त्यांच्या अडचणीपेक्षा आपल्या अडचणी खूप छोट्या वाटायला लागतात. कधी वाटायला लागतात जेव्हा तुम्ही बघतात त्यावेळेस काय माध्यम होतं, आजचं काय चॅलेंज आहे, आता येणाऱ्या काळामध्ये काय चॅलेंज आहे, येणाऱ्या काळामध्ये काय काय बदल आपल्याला त्यांच्यापेक्षा खूप चांगलं मिळतंय. ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, इथं सगळं ट्रेनिंग मिळतंय, रस्ता मिळतोय, सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होत आहेत. परत विशेष म्हणजे मार्केटसाठी सुद्धा आपल्याला सहकार्य मिळतंय. पण बऱ्याच महिला काय म्हणतात नाही सर सगळं जमतंय पण मार्केट अवघड आहे, मग तुम्ही करता का मार्केट, असं बऱ्याच वेळेस प्रश्न आहेत. पण मी म्हणते हे सगळं मिळतंय तर मग करायचं काय, आपल्याला मार्केट करायचंय, तुम्हाला तुमची ओळख निर्माण करायची आहे तर तुम्हाला स्वतः ते मार्केट करावं लागणार, दुसऱ्याला करून चालेल का. मग हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला ह्या गोष्टी समजणं खूप महत्वाचं. मी मी बघते की सर ज्यावेळेस बघतो की नोकरीला आपण सगळ्यात अगोदर प्राधान्य देतो पण उद्योगाला सगळ्यात नंतर देतो. पण मला खरं सांगा गॅरंटी आहे का नोकरी मिळून, तरी आयुष्याच्या 70 वर्षामधले आपण किती वर्ष घालवतो नोकरीच्या, 20,000च्या नोकरीसाठी किती घालतो, 25 वर्ष 30 वर्ष तुमच्या आरामात जातात हे की नाही, जातात की नाही जातात, तरी गॅरंटी नाही नोकरी लागेल. मी म्हणत नाही सगळ्यांच्या बाबतीत असं होईल की त्याच्यातून काही असतील की जे यशस्वी होतील, जे स्पर्धा परीक्षेत जातील, करतील बुद्धिमत्तेनुसार आणि आपल्या याच्यानुसार होऊ शकतं. पण जर 30 वर्षाचं हे देतात आणि नोकरीच्या नंतर दुसरा प्लस पॉईंट येतो शेती, वारंवार करतोय पण आपण चेंजेस काही करत नाही, त्याला उद्योगाचा दर्जाही देत नाहीये, तर काही गोष्टी आहे की गॅरंटी वाटत नाहीये की येईलच म्हणून है की नाही. आणि तिसरा आहे व्यवसाय, मग काही नाही जमलं म्हणून व्यवसाय है की नाही. मग व्यवसायामध्ये मला खरं सांगा की व्यवसाय सुरू केल्यानंतर जर मला माझ्या
व्यवसायामधून 20,000साठी 30,000साठी किंवा 50,000साठी मी आयुष्याचे 30 वर्ष घालत असेल तर मला एक उद्योग करायचा आहे, तर उद्योगासाठी मिनिमम मी नवीन आहे, लोकांपर्यंत जाण्यासाठी मला मिनिमम 3 वर्ष लागतात. एकदम ओळख होती का हो लोकांसोबत? मग तो लाखाचा व्यवसाय तुमचा बनणार आहे, स्वतःची ओळख निर्माण होणार आहे, तर त्या उद्योगाला तुम्ही पहिलाच दर्जा तुम्ही द्यायला पाहिजे. तो विचार करायला पाहिजे की मी आयुष्याचे मी देत असेल तरी माझ्या आयुष्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये मला जास्त पैसे कमवायचे, तुम्ही किती मेहनत घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे. है ना? तर त्यामुळे त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. उद्योग करताना कुठलीही गोष्ट करताना काय केली पाहिजे, की अगोदर आपण लोकांपर्यंत जायला माझी मेंटॅलिटी अशी असली पाहिजे, की मार्केटमध्ये मी 1000 लोक मला नाही जरी म्हटले, मी आधीच ठरवून घेते, की मला 1000 लोक नाही जरी म्हटले, तरी मला नंतर 1000व्या नंतर जो व्यक्ती येणार आहे, तो व्यक्ती मला हो म्हणणार आहे. पण मी माझी मेंटॅलिटी अशी ठेवणार आहे, की मी मार्केटमध्ये या 1000 लोकांना माझे कस्टमर बनवणार आहेत. ही मेंटॅलिटी आपली असली पाहिजे. उद्योग करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मार्केट असं काही नाही, ते कधी हजारात बदलतात ते समजत नाही, ते नंतर बदलतात. पण ज्यावेळेस कळतं की मी चालायला लागली, आता चालता चालता खूप लोक जोडणार आहे, पण माझ्या 11व्या लोकांपर्यंत जाईपर्यंत मेंटॅलिटी बदलली नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण मी जर एखाद्या वेळेस मला सकाळी निघाल्यानंतर एखादा व्यक्ती जर म्हटला नसेल की ताप आलाय आणि 10 लोक जर म्हणले की मला ताप नसतो पण मी संध्याकाळी डॉक्टरकडे असते, याचं कारणच एक आहे की माझी मेंटॅलिटी तशी तयार झालेली असते. त्यासाठी काय करायचंय की मला माझ्या मेंटॅलिटीला चांगलं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं. उद्योगामध्ये कुठलीही गोष्ट करताना मी माझ्या पॉझिटिव्ह थिंकिंगने मी बघितलं पाहिजे. ज्यावेळेस इथं नॅचरल कलरचे ज्यावेळेस मी प्रशिक्षण घेतलं होतं बघा, ज्यावेळेस आपल्या माइंडमध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हे दोन्ही आपल्यामध्ये असतात, हे लक्षात ठेवा. देवानी देताना वेगळं काहीच दिलेलं नाहीये, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सारखी दिलेली आहे. प्रत्येकात काय म्हणतात की आपण ऑलरेडीच करोडपती आहोत. प्रत्येक पार्ट जर विचार केला तर केवढं, पण ते विजन वेगळे असते. पहिले सावित्रीबाईंचं विजन जे होतं ते विजन मध्ये त्यांनी ते ठरवलं होतं ह्या गोष्टी करतात है की नाही, त्यांनी ते बदल करायचा होता. म्हणजे इतिहासामध्ये त्यांना पण नाव ठेवलंय. आज त्यांनी जर म्हटलं असतं की मला जर आज लोक नाव ठेवतायत, मला जर आज माझ्या अंगावर शेण फेकतायत, तर मी हे काम नाही केलं पाहिजे. पण चांगलं काम करताना इतिहास सुद्धा गवय की त्या लोकांना काय झालेला आहे, त्रास झालेला आहे. तर चांगल्या गोष्टी करताना आपल्याला सुद्धा त्रास होणार आहे, पण त्या त्रासामध्ये नंतर कधी फुलं पडतील हे सांगता येत नाही. फक्त आयुष्यात टिकवून राहिलं पाहिजे. सरांनी सांगितलं की खूप काही डोक्यामध्ये घेऊन चालायचं नाही, खरंच आहे. उद्योग करताना थोडंसं काय म्हणतात की आपण एक ध्येयाने जर उतरलो तर खूप लवकर ते व्यवसायाला आपण काय करतो, तसं नसतं की आपण काय करतो की बाजूला काय चालतं हे बघतो. स्वतःमध्ये बघा, उद्योग करताना मी काय स्किल आहे माझ्याकडे, त्या स्किलला प्राधान्य द्या, त्या स्किलला समोर न्या, की जेणेकरून ते आपलं स्किल काय होईल, चांगलं डेव्हलप होईल. ती आवड आपण जोपासली पाहिजे. बऱ्याच महिलांना बऱ्याच गोष्टी असतात पण त्या त्याच्याकडे बघत नाही. मला ब्लाऊज शिवता येत नाही तरी मी बळजबरी ब्लाऊज शिवते, याचं कारण एकच असतं की तिला शिवता येत नाही, पण चला मार्केटमध्ये चालतंय ना मग मला चालवायचं. पण ते बेस्ट करणं, बेस्ट मी काय देऊ शकते लोकांना, मी काय करू शकते, माझ्यात काय खासियत आहे जी मी लोकांपर्यंत मी सगळ्या गोष्टी नाही करू शकत, पण जी मला चांगली करता येईल ती मी नक्की करेल. त्याला व्यवसायाचं विजन बनवा, की जे महिलांमध्ये सगळ्या गोष्टी असतात, माणूस म्हणतो की दडलेल्या असतात, त्या दडलेल्या वस्तूला आपण स्वीकारलं पाहिजे आणि ते कळायला पाहिजे. बऱ्याच वेळेस भजन चालू असलं की आपलं गाणं ऑटोमॅटिक आपल्या तोंडात येतं, ते आपली आवड आहे, त्याला तुम्ही प्राधान्य बनवा. अशा कित्येक पण महिला आहेत की ज्या महिला आज खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतायत. आपल्या जालन्यामध्ये पण भरपूर महिला आहेत ज्या आपण बघतोय हे की नाही, त्यांचं उदाहरण बघा. पण आपण ज्यावेळेस निर्णय घेतो त्यावेळेस तो निगेटिव्ह पॉईंटने न घेता पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण घेतला पाहिजे. कालचंच प्रशिक्षण जे झालं खूप चांगलं आहे. आज टमॅटोचं पावडर हे मार्केटमध्ये कुठे जर तुम्ही गेला तर मला वाटत नाही मिळत आहे म्हणून लवकर. मॉलमध्ये जरी गेला ना तर विचारा तुम्ही टमॅटोचं पावडर आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या खरंच मार्केटमध्ये उपलब्ध नाही, ते तुम्ही करू शकतात आणि ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. जसं आज केविके प्रत्येक येणाऱ्या गोष्टीचं आव्हान जसं तुमच्या महिलांपर्यंत पोहोचवते ना, तर त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे संधीचं सोनं पण आपल्याला करता आलं पाहिजे. ते आता बघितलं तुम्ही, आता मेथीची भाजी आपण ड्रायरचं वगैरे प्रशिक्षण मला वाटतं मागे भाजीपाला कसा ड्राय करायचा, येणाऱ्या काळात त्या काय गोष्टी चालणार आहेत. आणि आता आपण बघतोय मार्केटमध्ये खरंच मेथीचे भाव काय आहेत, कोथिंबीरीचे भाव काय आहेत, टमाट्याचे भाव काय आहेत. तर याला आपण कसं हे करता येईल हे आपण आता शिकलोय, तर का नाही सुरुवात केली पाहिजे, आहे की नाही. सुरुवात करताना फार विचार करायचा नाही. कारण काय असतं की ज्यावेळेस एखादी गोष्ट
ठरवली करायची आहे, 100% करायची आणि त्याचा मोबदला आपल्याला नक्कीच भविष्यात मिळतो हे मला माहिती आहे. कारण महिलांमध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत. तर मला जे मी व्यवसायामध्ये करत होते, ज्या मार्केटमध्ये मी करताना बरेच चॅलेंजेस जरी आले असेल, पण त्या चॅलेंजला मी कधीच थांबले नाही. कारण मी होळीच्या कलरचं एक उदाहरण थोडक्यात तुम्हाला सांगते 1-2 मिनिटामध्ये, की होळीचे कलर ज्यावेळेस मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही कलर शिकलो आणि कलर करून बॉक्स पॅक केला होता, तर आम्ही ठरवलं होतं की मॉलला द्यायचं. एक 7 ते 8 महिला होत्या आमच्यामध्ये. आम्ही पहिलं मार्केट जे आहे ते केविकेतून आणि आजूबाजूला आम्ही लोकललाच मार्केट केविकेच्या माध्यमातून आम्ही लोकलला मार्केट केलं आणि केल्यानंतर ज्यावेळेस नेक्स्ट वेळेस विषय केला की आपण थोडंसं केला मोठ्या प्रमाणात करूया, तर थोडंसं आमच्या लेवलला म्हणजे आम्ही काय केलं की काही महिलांनी एकत्र येऊन कलर तयार केले आणि 5 क्विंटलचे कलर तयार केले आणि बॉक्स पॅकिंग केला आणि सरांनाही म्हणजे मॅडमलाही सांगितलं की असं बॉक्स पॅकिंग केलं. सगळं सहकार्य त्यांनी आम्हाला केलं की हो ठीक आहे, हा असा पद्धतीने करू शकतो. आणि ज्यावेळेस आम्ही काही मॉलच्या काही अपॉइंटमेंट घेतल्या, तर त्यावेळेस तिथं ठरवलं की चला काही गोष्टी कशा असतात की सगळ्या की मला माहिती आहे, हा आपल्याला माहित असं की मला हे सगळं माहिती आहे, मी हे करू शकते, आहे की नाही. पण काही काही गोष्टी अशा असतात की खरंच काही गोष्टी आपल्याला नंतर समजतात आणि तशा अनुभवातून येतात. पण मी समोर गेल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की ज्यावेळेस मॉल सिलेक्ट झाला आणि बॉक्स तयार केले, 2000 बॉक्स तयार झाले आणि तिथे गेले, तर तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम काही हरकत नाही, एक 8 दिवसात होळी राहिली होती, तुम्ही बॉक्स घेऊन. आम्ही बॉक्स घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला पक्क बिल द्या. तर आम्ही विचारात पडलो की पक्क बिल, आम्हाला तरी एवढी काही कल्पना नव्हती, मला तरी नव्हती त्यावेळेस. मी त्यांना म्हणलं पक्क बिल कुठून आणलं असं. मग ज्यावेळेस सीएला फोन केला तो म्हणे मिनिमम त्याला 15-20 लाखाचा टर्नओव्हर लागतो आणि त्याच्यानंतरच पक्क बिलचं हे मिळतं. आता मॉलवाले म्हटल्यानंतर त्यांना सगळे ऑथॉरिटी लागत होत्या, हे त्यावेळेस मला खरं माहिती नव्हतं आणि मग मी म्हटलं आता ह्या गोष्टी कुठून उपलब्ध करणार. तर त्यावेळेस मी तिथे गेल्यानंतर तो माल पूर्ण रिटर्न आला. बघा, असंही आपल्या व्यवसायामध्ये होऊ शकतं की ज्यावेळेस 8 दिवसावर होळी राहिली, पण माझ्या डोक्यामध्ये एकच विषय होता, मी जर फार भूतकाळामध्ये जर गेले असते की कसं होणार काय होणार, तर मला ते डोंगर दिसलं असतं माझा माल विकण्यासाठी. पण पॉझिटिव्ह थिंकिंगनी कधी पण विचार केला, एक विषय केला की नाही आता हा माल कारण कसं माझ्यासोबत 10 महिला होत्या, त्यांचा विश्वास तोडणं म्हणजे मला योग्य वाटत नव्हता. कारण मी ठीक आहे, मी एक जोखीम स्वीकारून पुढे जाऊ शकते, पण महिलांचं कसं असतं की तुरंत आपल्याला सगळ्या गोष्टी असाव्या वाटतात. तर त्यावेळेस त्यांची मानसिकता कशी होईल, तर उद्योग जे करणार आहेत त्या पुढे भविष्यामध्ये करणं थांबवतील, हा विषय माझ्या पुढे होता. मी एक विचार केला की याच्यामध्ये काही ना काही मार्ग, ठीक आहे, त्या काय म्हणतील हा विचार मी केला नाही. तो एकच विचार केला की यापुढे मी काय करू शकते, येणाऱ्या चॅलेंजला मी कसं ऍक्सेप्ट करू शकते, मी कसं याच्यामधून निघू शकते. कारण मी तो विचार केला तर माझी एनर्जी कमी झाली असती. मला येताना पाटबंधारेची एक पाटी दिसली सर आणि औरंगाबाद येताना, कारण माझ्यामध्ये डोक्यामध्ये ते विचार होता की मी विकणार कसं आहे, विकलं का नाही हा विषय मी माझ्या डोक्यात आणला नाही. दिसली पाटबंधारेची पाटी, तिथेच उतरले आणि औरंगाबादला त्या पाटबंधारेच्या मॅडमला जाऊन भेटले. त्यांनी मॅरेथॉनचं आयोजित केलेलं होतं, कोरडी होळी खेळा हा मेसेज त्यांना लोकांपर्यंत द्यायचा होता आणि त्यांनी काय केलं की त्याच्यासाठी मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. मग आपलं काम तिथे होऊ शकतं हे मला ज्यावेळेस लक्षात आलं की आपण इथे जाऊन भेटलो, तिथे जाऊन भेटले, त्या सर मॅडमला बोलले, मॅडम असं असं आहे, आम्ही पण कृषी विज्ञान केंद्रातून कलर नॅचरल होळीचे कलर शिकलो आहेत, आम्हाला हे कलर आता मॉलमध्ये द्यायचे, ते पण ते मॉलमध्ये काही कारणास्तव आम्ही देऊ शकलो नाही, पण आम्हाला हे कलर विकायचे आहे, तुम्हाला मेसेज द्यायचा आहे की बिना पाण्याची होळी खेळा, आमचे कलर नॅचरल आहेत, झटकले तरी कपडे धुवायला सुद्धा पाणी लागणार नाही, एवढी दक्षता आम्ही आमच्या कलरमध्ये घेते, नाका डोळ्यात जरी गेले तरी त्याचा काही इफेक्ट होणार नाही. तर त्या मॅडमनी एकदम शुअर, अरे वा किती चांगला आहे हा प्रोडक्ट आणि आम्ही तुम्हाला याला नक्कीच याला सहकार्य काय करू शकतो. त्यांना सांगितलं आम्हाला एक स्टॉल तिथे लावू द्या, तुम्ही मॅरेथॉनच्या दिवशी आम्हाला एक आमचा कलर विकण्यासाठी परमिशन द्या, जे आम्हाला मॉलमधून कमी मोबदला 10-20% येणार तर तो तिथे आम्ही डिस्काउंटमध्ये द्यायला तयार आहे असं त्यांना सांगितलं. आणि तिथं तो कलर आम्ही आमचा जवळपास 80% कलर तिथे गेला आणि त्यांना सांगितलं की जाताना की एक आपण म्हणतो की काही काही गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे की कोणत्या वेळेला काय आपण केलं. येताना लोक पैसे आणणार नाही हे एक रिझन असू शकतं, तर त्यासाठी एक मेसेज तुम्ही सगळ्यांना सोडा की आम्ही आमचा म्हणजे माझी पण ॲडव्हर्टाईज झाली, कलर पण विकला गेला. हे फक्त काय झालं की आपण ज्यावेळेस आपली मेंटॅलिटी पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करतो व्यवसायामध्ये, त्यावेळेस काय असतं की ते आपल्याला सगळं पॉझिटिव्ह दिसतं आणि आपला माल सुद्धा
विकला जातो, ही आपल्याला आपल्यामध्ये एनर्जी असली पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्या एनर्जी आणण्यासाठी आपण स्वतः आपण तयार असलं पाहिजे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार असलं पाहिजे, येणाऱ्या संधीला आपण स्वीकारलं पाहिजे, काय करायचं काय नाही करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. तर येणाऱ्या सर्व तर बोलायला तर खूप काही गोष्टी असतात, तर पण असं आहे की बरेच काही व्यक्ती आहेत की जे माझ्या पहिल्यापासून बऱ्याच काही ट्रेनिंगमध्ये सुद्धा माझ्यासोबत होत्या. सोयाबीनचं ट्रेनिंग असू द्या, कशाचं वेगवेगळ्या ट्रेनिंग माध्यमातून देत असते. आणि खास करून ताईंनी मला वाटतं सकाळीच फोन केला होता आज की मॅडम तुम्ही येणार आहात का? तर मी तुम्हाला, कारण 1 महिन्यापासून मला रोज फोन करताय की मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे. तर खूप आनंद वाटतो की पैशाने समाधान मिळत नाही, पण उद्योग करत असताना स्वतःची ओळख निर्माण करून अनेक महिलांना आपण बऱ्याच गोष्टी सांगू शकतो आणि त्या नितळ मनाने सांगत गेलं तर आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यात बदल घडताना आपल्याला सुद्धा खूप आनंद मिळतो. समाधानी आयुष्य काय असतं हे व्यवसायामध्ये आल्यानंतरच कळालं आणि व्यवसायाच्या माध्यमातून कळालं. हे तुमच्यासोबतही घडणार आहे. सरांनी सांगितलं, नक्कीच तुम्ही इथे असणार आहात आणि याच्यापेक्षाही जास्त लेव्हलवर तुम्ही काम करणार आहात हे मला नक्की वाटतं. पण माझ्या काही बोलण्याने तुमच्यामध्ये जीवनात काही बदल होईल आणि माझं काही सहकार्य लागलं तर मी तुमच्यासोबत आहे. कृषी विज्ञान केंद्र तर नेहमीच आहे आणि आम्ही पण तुमच्यासोबत कधी पण आहेत. काही अडचणी आल्यास आम्ही तुम्हाला सहकार्य नक्की करू. तर धन्यवाद आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. खास करून मॅडम, सर आणि सर्व KVKचे मी आभार व्यक्त करते आणि इथे थांबते.